नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या तासाला अकाउंट्स ऑफ नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन और कन्सर्न मग या नवीन प्रकरणाला आपण ज्यावेळेस सुरुवात केली तर या नवीन प्रकरणामध्ये अकाउंट्स ऑफ नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न तर या प्रकरणामध्ये आपण डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन बघितलं आहे. मग त्याच्यानंतर आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा प्रो फॉर्मा बघितला, रिसिप्ट साईड बघितली, पेमेंट साईड बघितली आणि आज आपण बघणार आहोत स्पेसिमिन ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. मग स्पेसिमिन रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला कोणकोणत्या बाबी येतात तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, रिसिप्ट अँड पेमेंट साईड जी असते तर ती रिसिप्ट अँड पेमेंट साईडमध्ये सर्वसाधारणपणे जी काही रिसिप्ट साईड असते ती डेबिट साईड असते. मग ही डेबिट साईड म्हणजेच ऑल टाइप्स ऑफ एक्सपेन्सेस नॉमिनल अकाउंट नुसार डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, ऑल टाइप्स ऑफ रिसिप्ट्स आणि ऑल टाइप्स ऑफ पेमेंट. मग या ठिकाणी आपल्याला नॉमिनल अकाउंटचा इन्व्हॉल्व झालेला यामध्ये दिसत नाही, तर रियल अकाउंट याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं. डेबिट वॉट कम्स इन अँड क्रेडिट वॉट गोज आउट. मीन्स डेबिट साइड टोटल रिसिप्ट साइड अँड क्रेडिट साइड टोटल पेमेंट साइड. ओके. देन आफ्टर मग या ठिकाणी आपण बघूया की इन द बुक्स ऑफ डॅश डॅश जी ऑर्गनायझेशन असेल त्या ऑर्गनायझेशनमध्ये इन द बुक्स ऑफ ऑर्गनायझेशन, मग ती इन द बुक्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हटल्यानंतर या ठिकाणी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2000 जे काही 19 असेल 18 असेल ते बघता येईल. आता या ठिकाणी आपण डेबिट साईड बघूया. जी डेबिट साईड आहे त्याच्यामध्ये जो बॅलन्स ब्रॉट डाऊन आहे, मग या ठिकाणी आपल्याला इंडिकेशन केलेलं आहे बॅलन्स ब्रॉट डाऊन. मग हे जे काही बॅलन्स ब्रॉट डाऊन दिलेलं आहे आपल्याला त्यानंतर म्हणजे बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे कोणता, जो मागच्या वर्षी आपल्याकडे शिल्लक असलेला बॅलन्स असतो तो बॅलन्स ब्रॉट डाऊन रिसिप्ट साईडला, चालू वर्षीचा ओपनिंग बॅलन्स. देन आफ्टर कॅश इन हँड, आपल्याकडं शिल्लक असणारी कॅश. देन आफ्टर कॅश ॲट बँक, आपल्याकडं बँकेमध्ये असणारा बँक बॅलन्स. मग त्याच्यामध्ये ज्या बँकेमध्ये आपला बँक बॅलन्स असतो त्या बँकेचं नाव, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, अशा प्रकारचे जे काही बँका असतात त्या बँकांची नावं. त्यानंतर सांगितलेलं आहे सबस्क्रिप्शन. याच्यामध्ये हा नवीन भाग आलेला आहे सबस्क्रिप्शन. मग हा काय सबस्क्रिप्शन हा भाग म्हणजे नेमकी काय असतो, हे सबस्क्रिप्शन दिलेलं आहे आपल्याला विद्यार्थ्यांनो. हे सबस्क्रिप्शन म्हणजे काय, तर सबस्क्रिप्शन म्हणजे थोडक्यात वर्गणी. ही वर्गणी, सबस्क्रिप्शन म्हणजे काय, वर्गणी. मग थोडक्यात वर्गणी म्हणजे काय, कशासाठी ही वर्गणी घेतली जाते, काय असतं. ज्या सेवाभावी संस्था असतात ह्या सेवाभावी संस्थांसाठी ही वर्गणी त्या ठिकाणी घेतली जाते. मग ह्या सेवाभावी संस्था असतात, या सेवाभावी संस्थांचा इन्कम हा त्यांच्या वर्गणीवर अवलंबून असतो. मग वर्गणीवर अवलंबून असतो म्हणजे नेमकी काय, तर यामध्ये जे काही या सेवाभावी संस्थांचं
जो काही इन्कम्स असतो त्या इन्कममध्ये मग जे काही सदस्य असतात त्यांचे त्या सेवाभावी संस्थेचे, तर ते सदस्य त्या ठिकाणी प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये ते सदस्य त्या ठिकाणी वर्गणी जमा करत असतात. मग ही वर्गणी जमा करायचं म्हणजेच आपण त्याला सबस्क्रिप्शन असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल आपण समजा एखादा आपलं गणपती उत्सव साजरा करत असताना गणपती उत्सवाचं तरुण मंडळ असतं, त्याच्यामध्ये आपण त्या तरुण मंडळाचे जे काही अगोदर कार्यकर्ते असतात ते कार्यकर्ते त्या ठिकाणी स्वतः वर्गणी गोळा करतात आणि तो गणपती उत्सव साजरा करतात. अगोदर स्वतः गोळा करतात आणि नंतर समाजामधून ते गोळा करत असतात. तर या सेवाभावी संस्था ज्या असतात त्याच्यामध्ये प्रमुख सोर्स किंवा मेन सोर्स ऑफ इन्कम इज टू बी बाय सबस्क्रिप्शन थ्रू हा मेन सोर्स असतो. मग जे काही सभासद असतात आपल्या सेवाभावी संस्थेमध्ये, उदाहरणार्थ आपल्या सेवाभावी संस्थेमध्ये 100 सदस्य आहे. दरवर्षी आपण 100 सदस्याकडून 50 रुपये याप्रमाणे वर्गणी गोळा करतो. मग त्या ठिकाणी आपल्याला वर्षामध्ये 100 गुणिले 50 रुपयाप्रमाणे 100 सदस्यांचे आपण पैसे गोळा करतो. मग त्या ठिकाणी ते झाले 5,000 रुपये. मग 5,000 रुपये हे सबस्क्रिप्शन असतं. त्याच्यामध्ये 3 भाग असतात. एक प्रिव्हियस इयर सबस्क्रिप्शन, दॅन करंट इयर सबस्क्रिप्शन आणि नंतर नेक्स्ट इयर सबस्क्रिप्शन. आता हे सबस्क्रिप्शन प्रिव्हियस इयर, नेक्स्ट इयर, करंट इयर हे 3 सबस्क्रिप्शन असतात. प्रिव्हियस इयर मीन्स मागच्या वर्षीचं मिळालेलं सबस्क्रिप्शन. म्हणजे मागच्या वर्षी एखाद्या 2 सदस्यांनी आपल्याला सबस्क्रिप्शन दिलं नसेल, वर्गणी दिली नसेल, ती चालू वर्षी दिली, परंतु आपल्याला हिशेब हा चालू आर्थिक वर्षाचा ठेवायचा आहे, म्हणजे हे सबस्क्रिप्शन प्रिव्हियस इयर. मग तो मागच्या वर्षीच्या हिशोबामध्ये जाईल. करंट इयर सबस्क्रिप्शन म्हणजे हे सबस्क्रिप्शन चालू वर्षाचं आहे, आपल्याला चालू आर्थिक वर्षाचा विचार करायचा आहे, म्हणून हे सबस्क्रिप्शन करंट इयर सबस्क्रिप्शन येणार. हे आपल्याला हिशोबामध्ये घ्यायचं असतं. नेक्स्ट इयर सबस्क्रिप्शन चालू वर्षी. काही सभासद असे असतात की बा पुढच्या वर्षीचं सबस्क्रिप्शन तुम्ही आत्ताच आमच्याकडून घेऊन ठेवा, म्हणजे चालू वर्षीचे 50 रुपये आणि पुढच्या वर्षीचे 50 रुपये. तर हे पुढच्या वर्षीचं सबस्क्रिप्शन जे असतं ती आपली लायबिलिटी असते, देयता असते. देयता का असते? कारण चालू वर्षी आपल्याला पुढच्या वर्षीचं सबस्क्रिप्शन घेतलं, मग ते आपण लायबिलिटीला घेऊन ठेवणार. म्हणजे पुढच्या वर्षीचं आपण ज्यावेळेस बुक्स ऑफ अकाउंट तयार करू ते लायबिलिटीमधून आपण करंट इयरच्या सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करत असतो. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो एंट्रान्स फीज. एंट्रान्स फीज, आता ही एंट्रान्स फीज म्हणजे आपण ज्याला प्रवेश शुल्क असं म्हणतो, तो हे आपला इन्कम आहे. ॲडमिशन फी, आपली एखादी शैक्षणिक संस्था असेल तर त्या ठिकाणी आपण ॲडमिशन फीज आपल्या संस्थेमध्ये घेत असतो. आता तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही विद्यार्थी दशेत असताना तुम्ही अनेक ठिकाणी ॲडमिशन घेत असतात. आपल्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं त्यावेळेस ॲडमिशन फीज किंवा जे काही प्रवेश शुल्क असतो, नाममात्र प्रवेश शुल्क 100, 150, 100, 50 काय जो असेल तो प्रवेश शुल्क तो तुम्ही भरला असेल शैक्षणिक संस्थेमध्ये कुठल्या तरी, तर तो प्रवेश शुल्क. त्यानंतर लाईफ मेंबरशिप फीज, तुम्ही आयुष्यभरासाठी सभासद असतात त्याची फीज संस्थेला देत असतात किंवा आपल्या संस्थेमध्ये सभासदांची फी तुम्ही कलेक्ट करत असतात. त्यानंतर लेगसीज म्हणजे काय की वारसा हक्क. वारसा हक्काने आपल्याला काही मालमत्ता मिळत असते. गव्हर्नमेंट ग्रँट्स, अनुदान, जे काही शासनाचं अनुदान असतं ते आपल्या संस्थेला मिळत असतं. डोनेशन, जनरल डोनेशन. मग जनरल डोनेशन म्हणजे काय की कुणी आपल्या संस्थेसाठी दान करत असतं. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक
त्याच्यानंतर रुग्णालय सेवा असतील, अशा अनेक सामाजिक संस्था असतात की त्या ठिकाणी डोनेशन दिले जातात. मग त्याच्यामध्ये जनरल डोनेशन असेल, रेग्युलर डोनेशन असेल, ते दानच्या स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी इन्कम मिळत असतो किंवा रिसिप्टला आपल्याला त्या ठिकाणी पैसे मिळत असतात. डोनेशन फॉर स्पेसिफिक फंड, तुमच्या संस्थेसाठी एखादी व्यक्ती मग फॉर स्पेसिफिक फंड किंवा फॉर स्पेसिफिक पर्पज लाईक दॅट बिल्डिंग फंड, तुमच्या संस्थेची इमारत बांधण्यासाठी एखादा व्यक्ती डोनेशन करत असतो. तुमच्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी पुस्तकं वह्या खरेदी करण्यासाठी किंवा आपली लायब्ररी असेल, सार्वजनिक वाचनालय असेल तर त्या ठिकाणी पुस्तके खरेदी करण्यासाठी कुणी डोनेशन देत असेल, कुणी फर्निचर करण्यासाठी डोनेशन देत असेल किंवा फंड देत असेल, किंवा कोणी प्राईज फंड देत असेल, कोणी टुर्नामेंट फंड देत असेल. स्पोर्ट क्लब असतो आपला, त्या स्पोर्ट क्लबमध्ये एखाद्याकडून आपण बक्षीस घेत असतो. बक्षीस स्वरूपात क्रिकेट मॅच असतील तर प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक, मग त्याच्यासाठी स्पॉन्सर्स असतात, त्यांच्याकडून आपण बक्षिसं मिळवतो. टुर्नामेंट फंड, एखादी मॅच भरवायची असेल तर त्याच्यासाठी फंड आपण गोळा करत असतो किंवा एखादी व्यक्ती फंड देत असते. त्याच्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड. डिव्हिडंड हा नेहमी शेअर्सवर आपल्याला डिव्हिडंड मिळत असतो. आपल्या संस्थेने एखाद्या दुसऱ्या संस्थेमध्ये जर गुंतवणूक केलेली असेल तर त्या गुंतवणुकीचा परतावा म्हणून आपल्याला किंवा आपल्या संस्थेला डिव्हिडंड मिळत असतो. त्यानंतर हायर ऑफ हॉल ऑर रेंट ऑफ हॉल. आपली सेवाभावी संस्था आहे, त्या सेवाभावी संस्थेची इमारत असेल, त्या ठिकाणी हॉल असेल, कुणी त्यांच्या कार्यक्रम घेण्यासाठी किंवा एखाद्या लग्न कार्यासाठी किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचा एखादा हॉल त्या संबंधित व्यक्तीने भाड्याने घेतला, रेंटवर घेतला, तर ते आपल्याला रेंट देत असतात. मग रेंट ऑफ हॉल रिसिव्ड. रिसिव्ड म्हटलं की आपला तो या ठिकाणी रिसिप्ट साईडला त्या ठिकाणी घ्यायचं असतं. सन्ड्री इन्कम. इन्कम म्हणलं का रिसिप्ट साईड. सेल ऑफ ओल्ड मटेरियल्स, संस्थेमधलं जुनं मटेरियल्स आपण सेल करतो, विक्री करतो. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, स्क्रॅप, पिरियॉडिकल्स, आपल्या संस्थेमध्ये असणारे जुने वर्तमानपत्रे, जुने मासिके, साप्ताहिके, भंगार, हे सगळं आपण विक्रीसाठी करत असतो. ते विक्री करून आपल्याला पैसे मिळत असतात, म्हणून हे रिसिप्ट साईडला येतात. देन आफ्टर मिसलेनियस रिसिप्ट्स. रिसिप्ट म्हणलं की रिसिप्ट साईड. देन आफ्टर टुर्नामेंट रिसिप्ट. टुर्नामेंटसाठी आपल्याला पैसे मिळतात. क्रिकेट फीज. आपला समजा स्पोर्ट क्लब असेल तर आपण फीज घेतो. कोचिंग फीज असेल, क्रिकेटची फीज असेल, आपण ती फी घेत असतो. त्यानंतर आपण ट्युशन फी, शैक्षणिक संस्था असेल तर ट्युशन फी घेतो, टर्म फी घेतो. कलेक्शन ऑफ फाईन, दंड आकारला जातो, त्याचे पैसे आपल्याला मिळत असतात. आपली संस्था जर लॉकर प्रोव्हाइड करत असेल तर लॉकरचं रेंट आपल्याला मिळत असतं. एक्झाम फी, जर आपल्याकडून काही परीक्षा भरवलं गेलं असेल, आपलं समजा चित्रकला महाविद्यालय असेल, सेवाभावी संस्था असेल आणि आपण एक्झाम फी अलाउड केली तर ती आपल्याला मिळत असेल. देन आफ्टर बँक ओव्हरड्राफ्ट ऑर बॅलन्स कॅरीड डाऊन. जी अधिविकर्ष सवलत असते ती जर आपण घेतलेली असेल तर त्या ठिकाणी बँक ओव्हरड्राफ्ट त्या ठिकाणी येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली रिसिप्ट साईड. रिसिप्ट अँड पेमेंट साईडला हे सगळ्या बाबी त्या ठिकाणी येत असतात. मग प्रकर्षाने या रिसिप्ट साईडला या सगळ्या बाबी आपण घेत असतो, त्यामुळे रिसिप्ट साईड ही महत्त्वाची असते. रिसिव्ड, रिसिप्ट ऑर इन्कम हे सगळे रिसिप्ट अँड पेमेंटच्या कोणत्या साईडला येणार? रिसिप्ट साईडला ॲपियर होणार. मग लक्षात आलं, रिसिप्ट अँड पेमेंट साईडची रिसिप्ट साईड, हे सगळे रिसिप्ट साईडला आयटम्स येत असतात. दॅन आफ्टर पुढं आहे पेमेंट साईड. अवर पेमेंट साईड. मग या ठिकाणी ही झाली आपली पेमेंट साईड, जे की आपण ज्या ज्या स्वरूपात पैसे पेड करतो, ज्या ज्या स्वरूपाचा खर्च करतो, ते सगळे खर्च, ते सगळे एक्सपेन्सेस, ते सगळ्या प्रकारचे तोटे
हे पेमेंट साईडला इन्व्हॉल्व होत असतात. मग या ठिकाणी पेमेंट साईडला कोणकोणत्या बाबी येतात प्रकर्षाने त्या आपल्याला बघायच्या आहेत. मग हे जे काही आपलं पेमेंट साईड आहे, या पेमेंट साईडला कोणकोणत्या बाबी येतात. आता या ठिकाणी आपल्याला दोन्ही साईडला रिसिप्ट दिलेले आहे. ॲक्च्युली या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपल्याला रिसिप्ट आणि या ठिकाणी आपल्याला पेमेंट द्यायला पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी आता आपल्याला पेमेंट साईड म्हणावं लागेल. मग पेमेंट साईड म्हणजे काय की सगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस, चार्जेस, सगळ्या प्रकारचे केलेले खर्च. पहिला आहे बँक ओव्हरड्राफ्ट. मग हा जो काही बँक ओव्हरड्राफ्ट आहे, अधिविकर्ष सवलत, आपण आपल्या संस्थेमध्ये पगार देत असतो, सॅलरी पेड करत असतो. त्या सॅलरीमध्ये मागच्या वर्षाची सॅलरी असेल, चालू वर्षाची सॅलरी असेल, ती आपण पेड करतो. मग मागच्या वर्षीची सॅलरी आपण चालू वर्षी पेड केली, चालू वर्षीची सॅलरी पेड केली, पगार दिला. सॅलरीज आपण सॅलरीज ही अलाउड करतो, पगार देतो. त्यानंतर रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, सर्व प्रकारचे भाडे असतील, टॅक्सेस असतील, हे आपण पेड करतो. मग त्यामध्येही प्रिव्हियस इयर, करंट इयर, नेक्स्ट इयर, मागच्या वर्षीचे रेंट दिलं, चालू वर्षीचं रेंट दिलं, नेक्स्ट इयरचं रेंट दिलं. मागच्या वर्षीचं रेंट चालू वर्षी दिलं असेल तर ते आपण प्रिव्हियस इयर लेस करतो. चालू वर्षीचं रेंट दिलं असेल तर ते आपण ॲड करतो, आणि नेक्स्ट इयरचं रेंट दिलं असेल तर ते पुन्हा लेस करून लॅबिलिटीला घेतो. त्याच्यानंतर आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, जो काही छपाईसाठी खर्च करत असतो, जनरल एक्सपेन्सेसवर खर्च करत असतो. एक्सपेन्सेस म्हटलं की आपण पेड करतो. इंटरेस्ट ऑन बँक लोन, बँकेकडून आपण कर्ज घेतलेलं असतं. मग हे कर्ज आपल्याला, त्या कर्ज काय आपल्याला फुकट वापरायला मिळत नाही, त्या कर्जावर आपल्याला व्याज द्यावं लागतं, आणि दिलेलं व्याज हा आपला एक्सपेन्सेस असतो. क्रेडिट व्हॉट गोज आउट, इंटरेस्ट ऑन बँक लोन इज गोज आउट. देन आफ्टर इलेक्ट्रिसिटी चार्जेस, आपण लाईट बिल देत असतो. ऑडिट फीज, आपल्या संस्थेमध्ये विविध प्रकारचे हिशेब असतात, ते हिशेब आपल्याला ठेवावे लागतात. ते हिशोब तपासणीसाठी ऑडिटर बोलावा लागतो, आणि त्याच्याकरता दिली जाणारी फीज ही ऑडिट फीज असते. ऑडिट फीज इज अँड अवर एक्सपेन्सेस. देन आफ्टर टुर्नामेंट एक्सपेन्सेस, आपण समजा एखादी मॅच भरवली आणि त्याच्यासाठी आपल्याला खर्च आला, तर ती टुर्नामेंट एक्सपेन्सेस म्हटलं की पेमेंट साईड. ओके. वेजेस, मजुरी दिली. परचेस ऑफ स्पोर्ट मटेरियल, परचेस ऑफ स्पोर्ट मटेरियल. मग परचेस ऑफ स्पोर्ट मटेरियल, आपण खेळासाठी साहित्य खरेदी केलं. खरेदी करत असताना परचेस इज अँड अवर एक्सपेन्सेस. ओके. आपण खरेदी करतो म्हणजे खर्च करतो, आणि खर्च करतो म्हणजे पेमेंट देतो. म्हणून परचेस ऑफ स्पोर्ट मटेरियल इज अँड अवर पेमेंट. देन आफ्टर इन्शुरन्स, आपण विमा भरला संस्थेचा. त्याच्यानंतर टेलिफोन ऑर मोबाईल एक्सपेन्सेस, टेलिफोन बिल असेल, मोबाईल बिल असेल. त्याच्यानंतर विविध प्रकारचे बँक चार्जेस असतात, ते बँक चार्जेस आपण देत असतो. ATM चार्जेस असेल, ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस असतील, चेकबुक चार्जेस असतील. त्यानंतर पोस्टेज, आपण पोस्टेजमध्ये किंवा पोस्टेजसाठी खर्च करत असतो. कन्व्हियन्स, तोही आपला एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्सेस फॉर ॲन्युअल फंक्शन, आपलं सांस्कृतिक मंडळ असेल तर आपण वार्षिक स्नेहसंमेलन असेल, वार्षिक कार्यक्रम असतील, ते घेत असतो, त्याच्यासाठी आपण एक्सपेन्सेस करत असतो. बाय फिक्स्ड डिपॉझिट, त्याच्यानंतर आपण फिक्स एखाद्या ठिकाणी बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करतो, म्हणजे बँकेमध्ये पैसे नेऊन टाकतो, पैसे पेड करतो. परचेस ऑफ फिक्स ॲसेट,
आपण एखादी मालमत्ता खरेदी केली, फर्निचर केलं, बिल्डिंग खरेदी केली, प्लॅन्ट खरेदी केला, खरेदी करण्यासाठी आपण पैसे पेड करत असतो. बुक्स, हे बुक्स आपण खरेदी करत असतो, परचेस करत असतो. आता या ठिकाणी आपण फिक्स डिपॉझिट बँकेमध्ये करतो, परचेस ऑफ फिक्स ॲसेट मालमत्ता खरेदी करतो, पुस्तक खरेदी करतो, फर्निचर खरेदी करतो, बिल्डिंग खरेदी करतो, इन्व्हेस्टमेंट आपण करतो, न्यूजपेपर घेतो. ही सगळी जी काही आहे ही सगळी आपली मालमत्ता खरेदीवरचा खर्च आहे. ओके, मग हा जो काही मालमत्ता खरेदीवरचा खर्च असतो, हा मालमत्ता खरेदीवरचा खर्च हा पेमेंट साईडला येतो, परंतु ही ट्रान्सफर करत असताना आपल्याला ही सगळी मालमत्ता कुठं ट्रान्सफर करावी लागते, तर ही सगळी मालमत्ता आपल्याला ॲसेट साईडला ट्रान्सफर करावी लागते. येताना पेमेंट साईडला येते ही सगळी मालमत्ता, विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, येताना ही सगळी मालमत्ता पेमेंट साईडला येते, परंतु घेताना ही सगळी मालमत्ता आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेटला घ्यावे लागतात. लक्षात आलं. त्याच्यानंतर न्यूजपेपर, ऑफिस एक्सपेन्सेस, रिपेअर्स, बॅलन्स कॅरीड डाऊन हा खर्च आहे. त्याच्यानंतर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, नेम्स ऑफ बँक. मग ही जी काही आपल्याला ट्रान्सफर करायची रक्कम असते त्या ठिकाणी असते. पण लक्षात घ्या, रिसिप्ट अँड पेमेंट साईडला जी रक्कम तुम्ही घेत असाल किंवा जी रक्कम घेत असताल ती पेमेंट साईडला जी काही मालमत्ता असते ती सर्व प्रकारची मालमत्ता आपल्याला ॲसेटला घ्यावी लागते. लक्षात आलं. आणि डेबिट साईडला जी काही सर्व प्रकारची रिसिप्ट असेल पण त्याच्यामध्ये लॅबिलिटी असेल, नेक्स्ट इयरचा खर्च असेल, नेक्स्ट इयर लॅबिलिटी असेल, एनी टाईप्स ऑफ फंड, तर ते घेताना आपल्याला लॅबिलिटीला घ्यावे लागतात विद्यार्थ्यांना. लॅबिलिटीला घेताना स्पेसिफिक फंड, बिल्डिंग फंड, टुर्नामेंट फंड, हे जे काही सगळे फंड असतात, डोनेशन, हे सगळे फंड आपल्याला घेताना कुठे घ्यावे लागतात विद्यार्थ्यांनो, हे लॅबिलिटीला ट्रान्सफर करावे लागतात. लॅबिलिटीला ट्रान्सफर करत असताना आपण लक्षात घ्यायचं की हे आपण लॅबिलिटीला कशा पद्धतीने ट्रान्सफर करायचे. तर हे झालं आपलं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मग बहुतांश वेळेस किंवा प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला देत असताना उदाहरणामध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट देतात आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटवरून आपल्याला एक्सपेंडिचर अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, दॅन आफ्टर बॅलन्स शीट हे तयार करावं लागतं. मग आपल्याला देताना रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलं जातं आणि बनवताना आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट आपल्याला त्या ठिकाणी बनावं लागतं. म्हणजे हे जे काही आपण आत्ता बघितलं, हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे क्वेश्चनमध्ये येताना हे आपल्याला क्वेश्चनमध्ये येतं. मग या ठिकाणी या उदाहरणामधले जे जे काही ॲटम आहे ते आपल्याला ट्रान्सफर करावे लागतात, पोस्टिंग करावे लागतात. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. परंतु एवढंच लक्षात घेणं महत्त्वाचं नाही, कधी कधी आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट देतात आणि रिसिप्ट अँड पेमेंट अँड बॅलन्स शीट बनवावं लागतं. आणि अकाउंट्स फॉर नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न हा चॅप्टर पुन्हा तुम्हाला सेकंड सेमिस्टरला FY BComला देखील आहे. त्याच्यामुळं हा चॅप्टर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अभ्यासणं गरजेचं आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट बघितलं. पुढच्या सेशनमध्ये आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट या ठिकाणी बघणार आहोत. धन्यवाद.